नमस्कार, मी रामराजे शिंदे। आज राष्ट्रीय स्तरावरून आणखीन एक मोठी बातमी आलेली आहे आणि ती बातमी आलेली आहे बिहारमधून। तेजस्वी यादव यांनी आज महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। बिहार विधानसभेच्या या रणधुमाळीमध्ये सगळ्यात अगोदर जाहीरनामा जो प्रसिद्ध केलेला आहे तो महाआघाडीने आहे। तेजस्वी यादव या जाहीरनाम्यामध्ये खूप आश्वासने दिलेली आहेत, परंतु या जाहीरनाम्याला जाहीरनामा न म्हणता तेजस्वी प्रण असं सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री पदासाठी तेजस्वी यादव यांचा चेहरा पुढे केलेला आहे, त्यामुळे हा जाहीरनाम्यावर सुद्धा तेजस्वी यादव यांची छाप स्पष्टपणे दिसून येते आणि म्हणूनच याला नाव देण्यात आलेलं आहे तेजस्वी प्रण। आता हे प्रण कोणकोणते घेतलेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे तो म्हणजेच की बिहारी कामगारांच्या संदर्भातचा। या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तेजस्वी यादव यांच्याकडून मुंबईमध्ये बिहारी कामगारांसाठी बिहारी मित्र केंद्र स्थापन केलं जाणार आहे। आता हे बिहारी मित्र केंद्र कशासाठी स्थापन केलं जाणार आहे तर बिहारी जे कामगार आहेत, विस्थापित आहेत, जे मुंबईमध्ये राहतात आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्यांना लीगल सपोर्ट दिला जाणार आहे, म्हणजेच की कायदेशीर सल्ला देण्याचं काम जे आहे ते केलं जाणार आहे आणि ते बिहार सरकार म्हणून केलं जाणार आहे असं आश्वासन जे आहे ते तेजस्वी यादव यांनी दिलेलं आहे। खरं तर मुद्दा आहे बिहारच्या निवडणुकीचा, परंतु बाहेरच्या राज्यामध्ये जे बिहारचे मतदार आहेत, कामगार आहेत, विस्थापित आहेत, त्यांना आकर्षित करण्यासाठीचा हा मुद्दा पुढे आणलेला आहे। तो म्हणजेच की बिहारी कामगारांना कायदेशीर सल्ला आणि कायदेशीर सर्व ती मदत दिली जाईल। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी सुद्धा मनसेने अनेक वेळा आंदोलने केलेली आहेत परप्रांतीयांच्या विरोधामध्ये आणि त्यामुळेच हा मुद्दा सुद्धा कुठेतरी शिवसेनेनं आंदोलन केलेलं आहे, मनसेने सुद्धा आंदोलन केलेलं आहे। त्यामुळेच हा तेजस्वी यादव महाआघाडीने हा मुद्दा आणलेला आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। त्यामुळं जर कोणतेही कायदेशीर सल्ला असेल, कोणताही वाद असेल किंवा कोणतीही अडचण आली असेल, समस्या आली असेल तर त्यासाठी कायदेशीर सल्ला जो आहे तो दिला जाईल असं तेजस्वी यादव यांचं म्हणणं आहे। दुसरा मुद्दा म्हणजेच की बिहारी कामगारांना त्या राज्यामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करणं आणि त्याचबरोबर आर्थिक मदत करण्याचं सुद्धा काम जे आहे ते केले जाणार आहे आणि ते सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि हा संपूर्ण विभाग जो असणार आहे, जो केंद्र बनवलं जाणार आहे, ते स्थलांतरित कामगार जे असणार आहेत त्यांना त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केलं जाणार आहे। आता हे कसं काम करणार आहे, कसं वर्क करणार आहे, याची सुरुवात कधी केली जाणार आहे, सत्तेमध्ये जर तेजस्वी यादव आले तर याची सुरुवात होणार आहे, हा मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की याची प्रक्रिया कशी सुरू केली जाणार आहे तर त्या राज्यामध्ये म्हणजेच की एकीकडे महाराष्ट्र आहे, तिथे मुंबई आहे, दुसरीकडे बेंगलोर आहे आणि इतर काही महत्त्वाचे शहरं आहेत, त्या शहरामध्ये रजिस्ट्रेशन सुरू केलं जाणार आहे। म्हणजेच की बिहारी कामगारांचे नोंदणी केली जाईल, त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर हे सर्व नमूद केलं जाईल, त्यांचं शिक्षण काय हे सर्व नमूद केलं जाणार आहे। त्यामुळे त्या राज्यामध्ये रोजगारासोबतच इतर जे मदत केलं जाणार मदतीचं आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांचं शिक्षणासोबतच त्यांचा कौशल्य विकास च्या संदर्भामध्ये सुद्धा जाणून घेतलं जाणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी रोजगार जे आहे ते उपलब्ध करण्यासाठी मदत केली जाणार आहे। तेजस्वी यादव यांनी सांगितले की बिहारी कामगारांचा, बिहारी लोकांचा कल्याणाचा उद्देश या पाठीमागे आहे, परंतु एकीकडे जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा घेण्यात आलेला आहे, स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण डेटाबेस जो आहे तो डिजिटल सुद्धा केला जाणार आहे। त्यामुळे कुठूनही हा डेटाबेस जो आहे तो ॲक्सेस होईल आणि बिहारी लोकांची संख्या मुंबई असेल, इतर राज्यामध्ये दिल्ली आहे, बेंगलोर आहे, इथे किती आहे हे सुद्धा स्पष्ट होणार आहे आणि त्यांना कशा पद्धतीने बिहार सरकार मदत करणार आहे हा सुद्धा मुद्दा आहे। म्हणजेच की बिहारमध्ये उद्योगधंदे आणून किंवा बिहारमध्ये विकास करून कामगारांना बिहारमध्ये आणण्याच्या ऐवजी तिथे सुद्धा त्या राज्यामध्ये आणि त्या शहरामध्ये सुद्धा त्यांना लीगल सपोर्ट, आर्थिक मदत, त्याचबरोबर संपूर्ण डेटाबेस तयार केला जाईल, रोजगार कसे उपलब्ध होईल त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आणि हा मुद्दा जो आहे तो तेजस्वी यादव यांनी नवीन आणलेला आहे। त्यामुळं बिहारच्या या निवडणुकीमध्ये, राजकारणामध्ये जे विस्थापित आहेत कामगार त्यांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना आणण्यासाठी आणि आपल्या बाजूनं मतदार जो आहे तो वळवण्यासाठीची ही एक खेळी म्हणावी लागेल आणि त्या दृष्टीनं हा मुद्दा जो आहे तो तेजस्वी यादव यांनी आणलेला आहे। दुसरे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की रोजगाराचा मुद्दा आहे आणि सरकार स्थापन झाल्यापासून बिहारमध्ये 20 दिवसाच्या आत प्रत्येक कुटुंबाला एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल अशी सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे आणि 20 महिन्याच्या आतमध्ये नोकरी देण्याची प्रक्रिया जी आहे
ते सुरू केली जाणार आहे। त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला नोकरी 20 महिन्यामध्ये दिली जाणार आणि सरकार आल्यानंतर 20 दिवसामध्ये हा निर्णय घेतला जाणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। जे मातेसाठी सन्मान योजना आणलेली आहे, माता आणि बहीण सन्मान योजना, त्यांना दरमहा 2,500 रुपये दिले जाणार आहेत आणि वार्षिक जे आहेत ते 30,000 रुपये देण्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर कंत्राटी कामगार जे आहेत, जीविका दीदी त्यासाठी सुद्धा एक मोठी घोषणा केलेली आहे। त्यांना सुद्धा कर्मचारी दर्जा देऊन 30,000चं वेतन दिलं जाणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा म्हणजेच की जुनी पेन्शन योजना जी आहेत ते पुन्हा लागू करणार असं आश्वासन, कारण जुने जे पेन्शनधारक आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि ती योजना जी आहे ते पुन्हा आणणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। मोफत वीजचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। प्रत्येक कुटुंबाला 200 युनिटपर्यंत मोफत वीज। आपण पाहिलेलं आहे की दिल्लीमध्ये हे मॉडेल सक्सेसफुल राहिलेलं आहे, कारण मोफत वीज दिल्यामुळं आम आदमी पार्टीला यापूर्वी भरपूर मतदार जो आहे तिकडे गेला होता आणि मतं दिली होती। त्यामुळं आता बिहारमध्ये सुद्धा 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे। वृद्ध, विधवा आणि अपंगासाठी सुद्धा मासिक पेन्शन जे ते सुरू केलं जाणार आहे। महाविद्यालय जे आहेत, महिला महाविद्यालय काढली जाणार आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा किमान आधारभूत किमतीची हमी जी आहे ती दिली जाणार आहे। त्याचबरोबर आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की वक्फ सुधारणा विधेयकाला स्थगिती आणि वक्फच्या संदर्भातचं मालमत्ता जे आहे त्याचं पारदर्शकपणे व्यवस्थापन करण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे वक्फचा मुद्दा जो आहे तो या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे तेजस्वी यादव यांनी केलेला आहे। जो मतदार आहे अल्पसंख्याक तो सुटू नये, कारण बिहारमध्ये MY समीकरण चालतं, म्हणजेच की मुस्लिम आणि यादव यांचं समीकरण जर एकत्रित आलं तर सरकार त्यांचं स्थापन होऊ शकतं। मोठी वोट बँक आहे, त्यामुळे मुस्लिम मतदारांसाठी सुद्धा वक्फचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो सुद्धा हाती तेजस्वी यादव यांनी घेतलेला आहे। तर आणखीन एक मुद्दा घेतलेला आहे ते म्हणजेच की न्हावी, कुंभार, सुतार, लोहार, माळी यांना सुद्धा, या जातींना सुद्धा 5 वर्षासाठी स्वयंरोजगारासाठी 5 लाख रुपये एक रकमी देण्याचं सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे। म्हणजेच की एकीकडे अतिपिछडा, जे बिहारच्या भाषेमध्ये म्हणतात अतिपिछडा समाजाला सुद्धा एक प्रकारे सामावून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे। मनरेगा असेल, मनरेगाचं वेतन जे आहे ते 250 वरून 300 रुपये केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। पंचायत महानगरपालिकेमध्ये सुद्धा जे अत्यंत मागासवर्गीय आहेत त्यांचं आरक्षण 20 वरून 30 वर आणणार असल्याचं सुद्धा आश्वासन जे ते देण्यात आलेले आहेत। एवढी आश्वासन दिलेले आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रोजगाराचं आश्वासन, दुसरं म्हणजे की वक्फच्या संपत्तीचं नियोजन आणि पारदर्शक पणे केलं जाणार आहे हे आश्वासन, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखीन तिसरं ते म्हणजेच की बाहेरच्या शहरामध्ये, बाहेर राज्याच्या शहरामध्ये जे कामगार आहेत त्यांच्यासाठी सरकार काय करणार आणि तेजस्वी यादव महाआघाडी काय करणार याची दिशा जी आहे ती ठरवून दिलेली आहे। आता यापुढे काय होणार आहे तर तिथल्या प्रादेशिक पक्ष, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मनसे आणि शिवसेना यांची भूमिका यावर काय असणार आहे ते सुद्धा आता पाहावं लागणार आहे। नमस्ते।